मित्रांनो, आज आपण सनातनवरती चर्चा करणार आहोत। सनातनची परिभाषा काय आहे, सनातन म्हणजे काय आहे, हिंदुत्व म्हणजे काय, हिंदू म्हणजे काय आहे, हे समजून घेणार आहोत। कारण ती काळाची गरज आहे। म्हणून आज आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत। या अगोदरही मी त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आता मी हा विषय परत एकदा घेतलेला आहे। आणि त्याबरोबर मी एक गोष्टही तुम्हाला सांगणार आहे, एका आजीची। त्या आजीने सनातनवरती चालायला सुरुवात केल्यानंतर, सनातननुसार चालायला सुरुवात केल्यानंतर तिच्या आयुष्यात आलेले आमूलाग्र बदल हे तुम्हाला मी या गोष्टी रूपात सांगणार आहे। तर आपण वळूया आता आपल्या विषयाकडे, सनातन समजून घेऊया। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय सनातनवरती। आता सनातन समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या सनातन शब्दाचा फोड करणं गरजेचे आहे। सनातनचा अर्थ काय आहे? माझ्या मते जो सनातनचा अर्थ आहे मी तुमच्यासमोर ठेवतोय। सन म्हणजे आपण म्हणतो इसवी सन, म्हणजे त्याची सुरुवात कधी झाली आहे, कुठल्या इसवी सनामध्ये झाली आहे, हे कोणीही सांगू शकत नाही। ते सनातन, जो अनंत आहे, म्हणजे त्याला मृत्यू नाही आहे, जो अमर आहे, जो अनंत आहे, असा तो सनातन। मित्रांनो, सनातन हे काय आहे? अमर आहे। सनातन संस्कृती ही अमर आहे। त्याला कोणीही संपवू शकत नाही, कोणीही मारू शकत नाही, कोणीही त्याचा नष्ट करू शकत नाही। जे का आता भाषा वापरली जाते, आता जी भाषा वापरली गेली ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभेमध्ये सनातनबद्दल, ही भाषा किती कोणी वापरो, पण सनातन कोणीही नष्ट करू शकत नाही। हे तुमच्यासमोर मला ठेवायचं आहे। ते कसं, काय त्याच्यामागे रहस्य आहे, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय गोष्ट कळून घेण्याची गरजेची आहे, तर 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र, उपनिषद वगैरे वगैरे जे काय धर्मग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। ते समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं मननचिंतन करणं गरजेचं आहे, तरच हे तुम्हाला कळेल। ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यामुळे, मननचिंतन केल्यामुळे मी ह्या विषयापर्यंत इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे। त्याचं तात्पर्य मला कळलेलं आहे, त्याचा संदर्भ मला कळलेला आहे, त्याची दिशा मला कळलेली आहे, आणि तीच गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतो आहे। सनातन म्हणजे काय आहे, तर विज्ञान। सनातन ही गोष्ट विज्ञानावरती आधारित आहे। मग ते कोणत्याही प्रकारचं विज्ञान असो, मग ते रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, जे काही विज्ञान ह्या भूतलावरती अस्तित्वात आहे, ते सर्व विज्ञान, त्या सर्व विज्ञानावरती आधारित संस्कृती आहे। आणि त्या विज्ञानानुसार जगणं, त्या विज्ञानानुसार कर्म करणं, त्या विज्ञानानुसार कृती करणं म्हणजे सनातन। म्हणजे तो कर्मण्येवाधिकार असते इति श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णाने आपल्या त्या गीता रहस्यामध्ये सांगितलेलं आहे कसं जगायचं आहे। त्याच्या मागची उद्देश त्यांनी सांगितलेलं आहे। पण आपण गीता रहस्य कधीच ऐकलं नाही, वाचलं पण असेल, पण त्याचं मनन चिंतन नाही केलं। बऱ्याच जणांनी ते वाचलं सुद्धा नाही आहे। बऱ्याच जणांना हिंदू धर्म किंवा सनातन धर्म म्हणजे थोतांड वाटते, कारण त्यांना विज्ञान माहिती नाही, त्याच्या मागचा गाभा माहिती नाही, त्याच्या मागचा संदर्भ माहिती नाही, त्याच्यामागे उद्दिष्ट काय हे माहिती नाही आहे। धर्म म्हणजे कर्म, हा एकच धर्म आहे, कर्म करणं, त्यानुसार वागणं, त्यानुसार जगणं, ते कर्म करणं, कार्य करणं, कृती करणं म्हणजेच धर्म। मर्म, ते मर्म जाणून, त्या गोष्टीचा मर्म जाणून, धर्माचा अर्थ काय, त्या गोष्टीचा मर्म जाणून त्यानुसार केलं जाणारं कर्म। मित्रांनो, लक्षात आलं का? प्रत्येक शब्दाला अर्थ आहे मित्रांनो, निरर्थक कुठलीच गोष्ट नाही आहे या सनातनमध्ये। म्हणून पहिल्यांदा सनातन समजून घेण्यासाठी ते जे काय शब्दाचे आपण उच्चार करतो, जे शब्द वापरतो,
त्याचा अर्थही कळणं गरजेचं आहे. मर्म म्हणजे धर्म मर्म जाणून, त्याचा आशय जाणून, त्याचा सार जाणून त्यानुसार ती कृती करणं. म्हणजे त्या विज्ञानाचा आशय काय आहे, त्याचा सार काय आहे, त्याचं मर्म काय आहे, हे पहिलं जाणणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात आलं का? आपण आता थोडक्यात मी उदाहरणं देतो तुम्हाला विज्ञान कसं काय आहे ते. आता मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, जैन धर्म, असे अनेक धर्म आहेत. अनेक धर्म आपण त्याला उल्लेखतो. मित्रांनो, हे धर्म नाही आहेत, हे तथाकथित धर्म मी म्हणतो. त्याला धर्म म्हणता येणार नाही. ते उपजीविका करण्यासाठी झालेले कर्मकांड आहेत. कर्मकांडासाठी ह्या आपण गोष्टी विविध प्रकारे मांडलेल्या आहेत. त्या त्या स्थितीनुसार, त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार, त्या त्या निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार हे तथाकथित काय आहेत, धर्म आहे. हे कर्मकांडासाठी केलेल्या गोष्टी आहेत. जीवन व्यापन करण्यासाठी काही गोष्टी आहेत. आता ते पहिलं समजून घेऊ आपण. हिंदू काय करतो थोडक्यात सांगतोय मी, जास्त विस्तृतमध्ये जाणार नाही. हिंदू अंतिम संस्कार करताना काय करतो, त्याचं अग्निसंस्कार करतो. अंतिम संस्कार करताना त्याचा अग्निसंस्कार करतो. मुसलमान काय करतो किंवा ख्रिश्चन काय करतो, त्याला गाडतात, ते दफन करतात. लक्षात घ्या मित्रांनो. मग याचा मागचा उद्देश काय, तर त्या शरीराचं जो मृत पावलेला आहे, त्याचं जे शरीर आहे, जे प्रेत आहे, ते शव आहे, त्याची विल्हेवाट लावणं हा एकमेव उद्देश असतो. मग त्याला जाळा किंवा गाडा. मित्रांनो, हिंदूंमध्ये सुद्धा, सनातनींमध्ये सुद्धा गाडलं जाते. म्हणजे जे बालक असते, बाळ असेल, छोटं बाळ असेल, त्याला त्याचं अंतिम संस्कार, अग्निसंस्कार केला जात नाही, त्याला गाडलं जाते. पण काही हिंदू धर्मामध्ये सुद्धा ही गाडण्याची म्हणजे दफन करण्याची प्रथा आहे. मित्रांनो, ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर ह्याच्या मागे कारण आहे भौगोलिक कारण आहे. मित्रांनो, भारत हा देश सुरुवात कुठून झाली आहे, मानव निर्मितीला भारतापासून झालेली आहे. भारत हा देश म्हणजे आज आहे तेवढाच भूखंड नव्हता, विस्तृत भूखंड होता. म्हणजे पूर्ण हे जे पृथ्वीवरती आपण जी जमीन दाखवली जाते, जो भूखंड दाखवला जाता, तो पूर्वी एकच होता, एकत्रच होता. हळूहळू त्याचे खंड पडत गेलेत, हळूहळू खंड पडत गेलेत. पण सुरुवातीला हा सर्व भूखंड एकच होता. मग भारत भूखंड हा एकच होता. ही संस्कृती एकच होती. सुरुवात तिथूनच झालेली आहे, उत्पत्ती तिथूनच झालेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. हे म्हणतायत आमची संस्कृती वेगळी, तुमची संस्कृती वेगळी. नाही मित्रांनो, संस्कृतीचा जन्म हा भारतामधूनच झालेला आहे, ह्या भूखंडामधूनच झालेला आहे. फक्त हळूहळू ते आपापल्याला वेगळं करत गेले, काळानुसार, परिस्थितीनुसार, भौगोलिक कारणानुसार. हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आता इथे भारत म्हणजे कसं, सृष्टीने बहरलेला देश. सृष्टीने म्हणजे झाडं, पेडं, सर्व वन्यजीवनाने, वन्य वनस्पतीने, वृक्षाने. मग तिथे गाडणार कसं काय मित्रांनो? गाडायला जमीनच नाही ना मोकळी. आता मानवाने झाडतोड करून, वृक्षतोड करून ह्या जमिनी मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत. पण पूर्वी ह्या सर्व भूखंडावरती जंगल होतं. काही ठिकाणी जंगल नसेल, तिथे रेत असेल, काही ठिकाणी बर्फ असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त जी जमीन आहे, भूखंड आहे, त्याच्यावरती म्हणजे 80% हे वृक्षांनी व्यापलेलं हा भूखंड होता. म्हणजे सर्व भूखंड एकच होता तो पूर्वी. मग अशा ठिकाणी कसं काय गाडता येईल? मग त्यासाठी सुकलेली काष्ट, लाकडं याचा वापर करून त्या प्रेताचं, त्या शरीराचं ची विल्हेवाट लावली जायची. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण माणसाच्या शरीर जे आहे ते सडायला लवकर सुरुवात होते. त्याच्यावरती लगेच प्रक्रिया होते आजूबाजूच्या परिस्थितीची. आजूबाजूच्या जी काय हवामान आहे, परिस्थिती आहे, त्याचा लगेच परिणाम होतो आणि ते लगेच सडायला सुरुवात होते. मासा मेल्यानंतर लगेच सडत नाही, किंवा एखाद्या आपण बकरा किंवा कोंबडा कापल्यानंतर लगेच सडत नाही तो.
त्याच्यावरती लगेच प्रक्रिया होत नाही, म्हणून आपण तो खाऊ शकतो काही काळानंतर, काही वेळ त्याला ठेवून. पण माणसाची ती परिस्थिती नाही, तो लवकर सडायला सुरुवात होतो. त्याच्यामागे शास्त्रीय कारणं काय आहेत त्याच्यावरती आपण कधीतरी वेगळं बोलू. त्याच्यामागे सुद्धा शास्त्रीय कारणं आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. पण असं शरीर, या शरीराची लवकरात लवकर विल्हेवाट लावली गेली पाहिजे. यासाठी त्याला गाडणं गरजेचं आहे किंवा त्याचं अग्निसंस्कार करणं गरजेचं आहे. कारण ते जर उघड्यावर पडलं तर त्याचा प्रादुर्भाव सृष्टीवरती होईल, जीवावरती होईल, प्राण्यांवरती होईल. त्याचा प्रादुर्भाव, त्याच्यातून निघणारे बॅक्टेरिया, म्हणजे माणसाचं शरीर हे इतर प्राण्यापेक्षा प्रादुर्भाव करणार आहे. त्याच्यातून जास्त उत्सर्जित होते. जे काय प्रादुर्भाव निर्माण होता तो जास्त प्रकारात उत्सर्जित होतो इतर प्राण्यापेक्षा. इतर प्राण्याचा शव जरी पडलं असेल उघड्यावरती, त्याचे जे परिणाम सृष्टीला भोगावे लागणार आहेत त्यापेक्षा मनुष्य प्राण्याच्या शरीराचे प्रभाव जास्त सृष्टीतील जीवजंतूला, प्राणीमात्राला त्याचा जास्त प्रभाव पडू शकतो त्याच्या आयुष्यावरती, त्याच्या जीवनावरती. म्हणून त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. हे कारण आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून त्याला आपण गाडणं किंवा जाळणं. मग हे कर्मकांड झालं. मग मुसलमान गाडतो कारण त्याची विल्हेवाट लावायची आहे. कारण तिथे रेगिस्तान, हा जो आपण म्हणतो तथाकथित धर्म, त्याचा जन्म कुठे झाला आहे? रेगिस्तानमध्ये. तिथे काय करू शकतात ते? कुठून लाकूड आणणार? मग गाडणं हा एकच उपाय. किंवा ज्याला आपण ख्रिश्चन धर्म म्हणतो, बर्फाळ प्रदेशामध्ये जिथे झाडं जरी असली तरी ती पेटवू शकत नाहीत, कारण भौगोलिक परिस्थिती ती आहे. जास्त करून तिथे वर्षा होते, पाऊस पडतो, मग ते जाळणार कसं? आपल्याकडे 3 ऋतू आहेत, पण तिकडे 2च ऋतू आहेत. मग त्या 2 ऋतूमध्ये पाऊस जर जास्त, त्या 12 महिन्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात असेल तर जाळणार कसं काय? मग गाडणं. आणि जमीनसुद्धा मोकळी आहे, बर्फाळ प्रदेश असल्यामुळे, जंगल कमी आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याच्या मागे काय भौगोलिक कारण आहे. म्हणून मी काय म्हणालो, प्रत्येक जीव हा सनातनी आहे. मग तो बॅक्टेरिया अगदी कोरोनापासून मनुष्य प्राण्यापर्यंत, त्या बॅक्टेरियापासून मनुष्य प्राण्यापर्यंत, अंतिम प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. अंतिम म्हणा किंवा सुरुवातीचा म्हणा, म्हणजे बॅक्टेरिया, तो विषाणू, तो जीवाणूपासून सुरू झाला तो मनुष्य प्राण्यापर्यंत. हा प्रत्येक जीव हा सनातनी आहे. कारण तो विज्ञानावरती आधारित जगतो, विज्ञानानुसार जगतो. हेच विज्ञान आपण आतून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात आलं का? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता हे 2 गोष्टी तुम्हाला सांगितली मी कर्मकांडाच्या, जाळणं आणि गाडणं. त्याबरोबर आपण जे नित्य रोज आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी करतो, म्हणजे आपण एक भजन पूजन म्हणूया. भजन पूजन एक साधी गोष्ट घेऊया. आपण ज्यावेळी भजन पूजन करतो, हे सुद्धा, याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण टाळ्या वाजवतो, ही ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट झाली. किंवा आपण एखादा मंत्र म्हणतो. मंत्र म्हणण्याची एक पद्धत आहे. संस्कृत भाषेत ज्यावेळी मंत्र म्हणतो, त्याचे म्हणण्याचे, त्याचे स्वर, त्याचे उद्गार, त्याच्यातून निघालेली ध्वनी, त्यांनीसुद्धा अवतीभोवतीचं वातावरण सकारात्मक होते किंवा नकारात्मक होते. ज्या प्रकारे तुम्ही ते मंत्र म्हणाल त्या प्रकारे. म्हणजे लक्षात घ्या, विज्ञान. तसंच आपण ज्यावेळी टाळी वाजवतो मित्रांनो, त्यावेळी ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. आपण म्हणतो टाळ्या वाजवतोय देवापुढे, देवाला आपण काही देत नाही आणि देवाकडून आपण काही घेत नाही. देव फक्त एकच गोष्ट म्हणतो, तथास्तु. सर्व देवानेच दिले आपल्याला. लक्षात आलं का? ही बुद्धी दिली आहे देवाने, ह्या बुद्धीनुसारच आपण वागतोय. मग टाळी वाजवणं ही ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट झाली. आणि समजा आपण विठ्ठल विठ्ठल नावाचं जर भजन केलं, घोष केला, विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणून बघा, आपली जीभ कुठे लागते? टाळ्याला लागते. आणि ज्यावेळी ती टाळ्यावर आपटते ती जीभ, त्यावेळी आपला मेंदू सक्रिय होतो. आणि ज्यावेळी मेंदू सक्रिय होतो त्यावेळी तो चांगल्या प्रकारे कार्यरत राहतो, कार्य करतो. आणि मेंदूच आपल्या पुऱ्या शरीराला आदेश देतो. शरीर सक्रिय करण्यासाठी, चालवण्यासाठी, संचालित करण्यासाठी मेंदूच सर्व पुऱ्या शरीराला
काय करतो, मार्गदर्शन करतो. आणि जर तो मेंदू चांगल्या प्रकारे कार्यरत असेल तर तुमच्या शरीरातलं जे रक्तभिसरण आहे ते चांगल्या प्रकारे होईल. आणि रक्तभिसरण चांगल्या प्रकारे झालं, योग्य प्रकारे झालं तर काय होईल, पूर्ण शरीर तुमच्या चांगल्या प्रकारे चालेल, योग्य प्रकारे चालेल. म्हणजे एका टाळीमुळे किंवा त्या विठ्ठल जापामुळे, विठ्ठल जयघोषामुळे, त्या भजनामुळे काय होते, तुमचा मेंदू सक्रिय होतो. एका टाळीमुळे तुमच्या शरीरातील 90% ऑर्गन भाग, शरीरातील भाग काय होतात, इम्प्रूव्ह होतात, कार्यरत होतात एका टाळीमुळे. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून तुम्ही बघा, जे तृतीयपंथी आहेत त्याला आपण छक्का म्हणतो, असे तृतीयपंथी दिवसभरात टाळी वाजवतात. म्हणून त्यांच्या डोळ्याला चष्मा तुम्ही कधी बघितला नसाल, किंवा ते हॉस्पिटलाइज झालेत, ॲडमिट झालेत, असे तुम्ही कधी बघितलं नसाल. कारण एक ती टाळी. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमचं शरीर चांगल्या प्रकारे कार्यरत असेल, तुमची इम्युनिटी, तुमचं रोगप्रतिकारशक्ती चांगलं असेल, हे कोरोनाने दाखवून दिलं ना तुम्हाला, तर औषध घ्यायची गरजच नाही मित्रांनो. हे विज्ञान आहे मित्रांनो, जाणून घ्या, समजून घ्या. बाहेरून सप्लिमेंट, औषधरूपी सप्लिमेंट घेणं काही गरजेची नाही, ती पुरवणी घेणं काही गरजेची नाही आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरातील ऑर्गन चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवली तर. आणि त्यासाठी ते सनातन संस्कृती आहे मित्रांनो. टाळीमध्ये आणि त्या भजनामुळे भंजन केलं. मित्रांनो लक्षात घ्या, काय त्याच्यात हे आहे, ताकद आहे. आपण चमत्कार म्हणतो मित्रांनो, चमत्कार नाही आहे तो. चमत्कार नावाची गोष्टच इथे अस्तित्वात नाही आहे. सगळं काय आहे, विज्ञान आहे. आणि हे सगळ्या गोष्टी विज्ञानामुळे घडतात. फक्त आपण ते समजू शकलो नाही, त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, तर आपण म्हणतो त्याला चमत्कार. चमत्कार गोष्ट अस्तित्वातच नाही आहे मित्रांनो. मित्रांनो लक्षात आलं का, टाळी वाजवणं, टाळी वाजवल्याने ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. आणि तुम्ही ज्यावेळी नामस्मरण करता त्यावेळी काय होते, तुम्ही एकाग्र होता, आपलं मन एकाग्र करता, ज्याला मेडिटेशन म्हणतो आपण. आपण मेडिटेशनसाठी पैसा खर्च करतो, क्लासेस लावतो, ट्युशन घेतो, शिकायला जातो, काही गरजेची गरज नाही. नामस्मरण करा, तुम्ही एकाग्र व्हाल. टाळी वाजवा, तुम्ही एकाग्र व्हाल. मित्रांनो लक्षात घ्या, हे सर्व काय आहे, विज्ञान आहे. टाळी वाजवणं हे विज्ञान आहे. आता आपण गोष्टीकडे वळूया. मी पुढच्या भागामध्ये आणखीन माहिती देईन. आपण विस्तृत माहिती घेऊ. 2-4 भागामध्ये, कदाचित 4-5 भाग होतील, कदाचित 5-6 भागसुद्धा होतील, कारण हा गहन विषय आहे. आता बघूया, कमीत कमी भागांमध्ये मी माझे व्हिडिओ ठेवेन, मांडेन. आता आपण गोष्टीकडे वळूया. त्या आजीची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. त्या आजीमध्ये कसा काय अमूलाग्र बदल झाला. मित्रांनो ती गोष्ट कधी सुरुवात होते माहिती आहे का, माझ्या पायापासून. काय झालं, माझ्या पायाचा अंगठा वाकडा झाला एका अपघातामुळे. एक छोटासा अपघात घडला, त्याच्यामुळे माझ्या पायाचा अंगठा असा वाकडा झाला. आणि त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तोही प्रसंग मी सांगेन कधीतरी, ते काय घडलं आणि मग तो कसा बरा झाला किंवा काय झाला, त्याच्यात पण एक गंमत आहे. पण मी आता तुम्हाला ही आजीची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. मी हॉस्पिटलमध्ये गेलो एक्सरे काढून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती उपचार करण्यासाठी. हॉस्पिटलमध्ये येऊन बसलो होतो, डॉक्टर आले नव्हते. नेहमीप्रमाणे सरकारी हॉस्पिटल आहे, तर तुम्हाला माहिती आहे तिथे डॉक्टर कसे येणार. आणि मी त्यावेळी कुडाळला होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो. माझं वरचेवर तिथे जाणं येणं असते, पण त्यावेळी कोरोनाचा वेळ होता तो, त्या पिरियडमध्ये, त्यामुळे जास्त इकडून तिकडे जाणं होत नव्हतं. पण थोडंसे शिथिलपणा दिली होती कोरोनामध्ये, त्यावेळीची गोष्ट ही. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. मग तिथे सर्व रोगी पेशंट तिथे बसले होते, त्याच्यामध्ये मी जाऊन बसलो. पण माझ्या बाजूला एक वयस्कर स्त्री बसली होती, एक व्यक्ती बसली होती, एक बाई बसली होती, एक महिला बसली होती. वय काहीतरी तिचं 80-85च्या आसपास असेल. तर आता बाजूला बसल्यानंतर काय आजी कशी आहे वगैरे झाला, बोलणं झाल्यानंतर ती बोलली हां बरी आहे. बाबा तू कोण. मग तिने माझी विचारपूस केली. मग मी तिथला माझी माहिती दिली, बाबा असं असं आहे म्हणून. मी ते कामानिमित्त येऊन जाऊन असतो, माझी अमुक कामं चालतात.
मी डेव्हलपिंगची कामं करतो, मी इंटिरियर डिझायनिंगची कामं करतो, मी बांधकामाची कामं करतो, मी आर्किटेक्ट आहे, मी इंटिरियर डिझायनर आहे वगैरे वगैरे मी तिला बोललो. आमची चर्चा गप्पा झाली. त्यावेळी दरम्यान ती मला म्हणाली की बाळा एक काम कर, मला चालायला होत नाही, मला त्रास होतो, तर तुझं झाल्यानंतर माझ्यासाठी जरा थांब, मला रिक्षापर्यंत नेऊन पोचव, तेवढंच माझ्यासाठी कर. मी म्हटलं ठीक आहे आजी, काय काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करेन. असं म्हणून मी थांबलो. त्या गप्पा तेवढ्यातच डॉक्टर आलेत. मग जी काय चिकित्सा व्हायची आहे प्रत्येकाची चिकित्सा झाली, तपासणी झाली वगैरे, आणि प्रत्येकजण आपापल्या परीने निघून गेला. मी थांबलो होतो तिच्यासाठी, आजीसाठी. आजी म्हणाली बाबा हो नंबर असा, तुझा फोन असा, त्या फोनवरती ह्या नंबरवर फोन कर, तो रिक्षावाला येत आणि मग ते रिक्षावाल्याबरोबर मी आपल्या घरी जाईन, त्याका फोन करतो. मग मी त्याचा नंबर जुळवला आणि फोनवरून माझ्या मोबाईलवरून त्याला फोन लावला. तो रिक्षावाला म्हणाला बाबा भाऊ साहेब मी बाहेर गेलो आहे, एक भाडं घेऊन, थोडा वेळ लागेल, अर्धा पाऊण तास जाईल, जरा तुम्ही थांबलात तर बरं होईल, किंवा नाही थांबला तर कोणाला तरी सांगून जा तिथे, ते आजीला सांगा. बोलो ठीक आहे मी थांबेन, काय काळजी करू नका, तुम्ही या, पण लवकरात लवकर घ्या, वेळ लागू नका, माझी पण कामं आहेत, माझं पण कोणतरी वाट बघत असेल घरी. असं बघून मी थांबलो तिथे. मग आता आम्ही दोघंच आहे तिथे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते, सर्वच काय पेशंट निघून नाही गेले होते, पण आम्ही एका बाजूला जाऊन बसलो होतो. मग गप्पाला सुरुवात झाली. मग मी तिला विचारलं, तिची माहिती घ्यायला सुरुवात केली. आजी तू खेका इलं होतं हडे, काय तुका होता, कसलो आजार असा तुका, काय झाला तुका, काय देखो केलंस, असं मी तिला आपल्या मालवणीमध्ये विचारलं. बाबा काय झालं आहे तुला. मग ती म्हणाली बाबा काय झालो म्हाका वाताचो प्रॉब्लेम असा, माझे पाय आखडलेत, सांधे आखडलेत, म्हाका डायबिटीसचो प्रॉब्लेम असा, म्हाका प्रेशरचो ब्लड प्रेशरचो प्रॉब्लेम असा, म्हाका अमुक असा, मला तमुक असा, असे 100 रोग तिने मला आजार तिने मला ऐकवलेत. मी ते ऐकलेत. मी म्हणालो आजी तुका बरा वाटतं का ही सगळी रोगा घेऊन तू फिरतस. ही लगेच हे झाली. ती मला म्हणाली बाबा म्हणून सांगते, तुका सांगते देवाक सांग या म्हातारीक उचल म्हणून, या म्हातारीक उचल म्हणून. मी म्हणालो आजी वेळ येत तेव्हा देव उचलतलो तुका, काळजी करू नकोस, पण तवसर तू स्वतः सावर सांभाळ. मी सांगते तर ऐकशीत काय तू, त्यानुसार तू चालशीत काय बघ. माका पण थोडंसं माहिती असा, अभ्यास असा. मित्रांनो मला ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट आयुर्वेदाची आणि मानसोपचारची मला माहिती आहे, अभ्यास आहे, त्याच्यावर मी अभ्यास केलेला आहे, नॉलेज आहे माझ्याकडे, पूर्णपणे नॉलेज आहे, अर्धवट नाही आहे. फक्त माझ्याकडे सर्टिफाय नाही मी आहे, एवढंच कमी आहे. आणि हे नॉलेज मी का मिळवू शकलो, का मिळवलं त्याला कारण म्हणजे माझे वडील जेवढे आजारी पडले, त्या वडिलांसाठी मी जे काय दारोदार भटकलो, गावोगाव भटकलो, त्यानंतर हे सर्व मी शिकलो आहे. माझ्या वडिलांना मी वाचवू शकलो नाही, असो तो विषय. याच्यावरती मी बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा केलेला आहे, कदाचित मी त्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवेन. असो मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय तर हे नॉलेज असल्यामुळे मी तिला बोललो की आजी मी तुका जे सांगतोय ते जरा तू ऐक आणि त्यानुसार कर. हां मी करतोय, तू देवासारखो म्हाका भेटलोस, म्हाका वाटतं म्हाका महादेवान तुका पाठयल्या, शंकरान म्हाका पाठयल्या, विठ्ठलान तुका पाठयल्या, असा म्हाका वाटतं. तो विठ्ठलच असत माझ्यासाठी. तू सांग मी ऐकतोय. आजी 100% कर हां ही गोष्ट. हां मी करतले 100%. सांगशीत तसा करतले, विसरायचाही नाही मी. माझ्या अगदी लक्षात राहता, ध्यानात राहता. आणि काय विसरलं आहे तर मी तुझा नंबर घेऊन ठेवलेला असा, मी तुका फोन करीन म्हणा. म्हटलं ठीक असा. मग तिला मी सांगितलं काय करू नको, सुरुवात कर माझी सांगतोय तसं. तू देवाची पूजा कधी करतं, दिवसातनं किती वेळा करतं. बोला 3 वेळा करतोय. कधी कधी करतं, सकाळी पहाटे करतोय, नंतर एक संध्याकाळी करतोय म्हणजे 4-5 वाजता, आणि मग रात्री करतोय झोपायच्या अगोदर. हे 3 वेळा करतोस ना, बरा झाला. बाकीचे लोक 2 वेळा करतात, तू 3 वेळा करतो. कोण कोण एकाच वेळा करतं, कोण कोण करणत पण नाही, पण तू 3 वेळा करतोस. आता मी सांगतोय तेवढा एक काय करू खया, साधी सरळ गोष्ट.
तुका आसना करूक येवची नाही, योगासना. हा बाबा काय करतले योगासना, हाडा मोडतीत माझी. मग काय योगासना करू नको, मी सांगते तेवढं कर. काय कर, टाळी वाजव, टाळी वाजव. विठ्ठल 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 एवढाच कर. म्हणजे काय होईल, त्याच्या विठ्ठल येत. आता तिला थोडंसं तिच्या भाषेत सांगायला पाहिजे. विठ्ठल येत, साक्षात विठ्ठल येतलो, तो महादेव येतलो आणि तुका बरा करतलो, आणि तुका बरा करतलो. हां बाबा येत काय, बोलो येत बघ येतलो की नाही, तूच माका सांग बघे, तुका भेटलो की नाही विठ्ठल, महादेव भेटलो की नाही, तूच सांगशील माका महादेव भेटलो, विठ्ठल भेटलो. पण ह्या कर. पण मी तिला विज्ञानसुद्धा सांगितलं. तिला सांगितलं ह्या केल्यानंतर ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होता, ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होता. ते बिंदू असतात आपल्या हातावरती, ते दाबले जातात आणि शरीरातले जे भाग असतात ते काय होतात, कार्यरत होतात. कारण नुसतं देवाचीच गोष्ट सांगण्यात अर्थ नाही आहे, वास्तवसुद्धा सांगण्याची गरजेचं आहे. आम्ही तिला ते सांगितलं. आणि काय होणार, तू विठ्ठल विठ्ठल बोलल्यावरती, विठ्ठल बोल बघू, ती बोलली विठ्ठल विठ्ठल. जीभ खाई लागता तुझी, तर टाळ्यात लागता, टाळ्यात लागता. मग टाळ्यात लागतात ना, असलेले दात अजून तुझे बरे असत, म्हणून तुका बरा बोलूक लावत येता. म्हण विठ्ठल विठ्ठल. जीभ लागताना टाळ्याक, मग तुझा मेंदू काम करीत. आणि ह्या रक्तदाबाचा प्रॉब्लेम असं ना, ब्लड प्रेशरचं, तो पण बरं होईल. म्हणजे रक्त प्रसरण चांगला होईल, रक्त चांगला चालात तुझा, ज्या का असात ता. घाबरा नकोस तू. कळला तुका. हां बाबा मी करतोय, आणि मी काय विठ्ठलाचंच नाव घेऊ काय, माझ्या विठ्ठलाचंच नाव घेतलंय आणि विठ्ठलाची नावाने मी टाळी वाजयतलोय. पण लाल हात जाऊक होईत, हात असे लाल जाऊक होईत. 5 मिनटं तरी तू बोलू खया कमीत कमी. मग जास्त म्हटला तरी चालत काय, तुका वाट्यात तेवढा बोल. पण जेवणाच्या वाट्यात तेवढे म्हणजे 10-15 मिनटं, 20 मिनटं, अर्धो तास जास्तीत जास्त. लय करू नकोस. वयाच्या मानात तपास झेपाक होया. मग ते टाळी वाजाय. पण जेवणाच्या अगोदर, सकाळी उठलंस की नाश्ता केलंस आणि टाळी वाजवलं तर चालायचा नाही. अर्धा तास अगोदर, अर्धा तास नंतर, 1 तास अगोदर, 1 तास नंतर. नाश्ता खाल्ल्यावर 1 तास खाल्ल्यावर 1 तासानंतर, किंवा नाश्ता करायच्या अगोदर 1 तास अगोदर. तसंच दुपारी जेवल्यानंतर किंवा रात्री जेवल्यानंतर. लक्षात ठेव. हां मी बरोबर करतो या, एवढा तू कर. विठ्ठल विठ्ठल कर आणि टाळी वाजव. बाकीचं हळूहळू मी तुका सांगते काय करू काय. आता मित्रांनो, तिने ते स्वीकारलं, तिने ते ठरवलं, हां मी विठ्ठल विठ्ठल म्हणेन, टाळी वाजवेन. मित्रांनो, खरोखर तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले, आमूलाग्र बदल झालेत, आमूलाग्र बदल झालेत. लक्षात घ्या मित्रांनो, परिवर्तन झाले. ती सर्व गोष्ट मी तुम्हाला सांगेन, पण तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो, विठ्ठल विठ्ठल म्हणजे हे विज्ञान आहे. आपण जे टाळी वाजवतो. आणि तिला सांगितलं, तू काय म्हणतोस, तू जप करतोस, त्यावेळी तू काय करतोस, मी माळा फिरवतोय. कसली माळा असा, तुळशी माळा असा. मग किती वेळा फिरवतोस, सकाळी 3 वेळा, संध्याकाळी 3 वेळा आणि रात्री 3 वेळा. बरा झाला. मग एक काम कर, एका पहिल्या बोटावरून एकदा फिरव, दुसऱ्या बोटावरून एकदा फिरव आणि तिसऱ्या बोटावरून एकदा फिरव ती माळ. आणि काय म्हणतोस तू माळ जपताना, कोणाचा जप करतोस, शंकराचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला तापसुद्धा कर. म्हणजे ओम नमः शिवाय करताना पहिल्या बोटावर फिरव, दुसऱ्या बोटावर, तिसऱ्या बोटावर फिरव. असे 3 माळा जप. असे 3 वेळा कर, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री. तिने ते मान्य केलं. मित्रांनो, याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन. कारण काय होईल, व्हिडिओ वाढत जाईल, विस्तार वाढत जाईल. माझ्या मते मी एक 5-6 भागामध्ये व्हिडिओ बनेल. मी कमीत कमी भागामध्ये बनवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या. पहिल्यांदा काय मी म्हणालो की कर्मकांडासाठी आपण काय करतो, ते प्रेत जाळतो किंवा त्याला दफन करतो, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, विज्ञान आणि सृष्टीनुसार त्या भौगोलिक कारणामुळे, त्यामुळे मुसलमान
किंवा ख्रिश्चन गाडतो आणि आपण जाळतो. मित्रांनो, विज्ञान आहे, भौगोलिक कारण आहे त्याच्यामागे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला म्हणालो विठ्ठल विठ्ठल, जायची गरज आहे का तुम्हाला कुठल्या मेडिटेशन शिकवणाऱ्याकडे? काही गरज नाही. विठ्ठल म्हणाल्यानंतर तुम्हाला म्हणालो जीभ कुठे लागते आणि त्याचा काय परिणाम होतो. आता ओम नमः शिवाय हे ज्यावेळी ती आजी जप करते त्यावेळी तिला काय फायदा होतो, त्याचा काय फायदा होतो त्याचा आहे ओम नमः शिवाय. तिलाही मी सांगितले असेल त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्या मागे विज्ञान काय आहे. ओम नमः शिवाय, ओम ओम म्हणतो त्यावेळी ओहम म्हणजे माझ्यापासून, ओहमपासून सोहमपर्यंत. ओमचा अर्थ काय, ओहमपासून सोहमपर्यंत म्हणजे माझ्यापासून त्याच्यापासून माझ्यापर्यंत, सोहमपर्यंत माझ्यापर्यंत, ओहमपासून सोहमपर्यंत. आणि नमः शिवाय त्या नामाशिवाय मी नाही आहे. ते नाव कोणाचं, त्या परमेश्वराचं, त्या ईश्वराचं. म्हणजे तो आणि मी वेगळा नाही आहे, तो आणि मी एकच आहे, त्याचाच मी एक अंश आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ओम नमः शिवायचा अर्थ काय, माझ्याशिवाय तो नाही आणि त्याच्याशिवाय मी नाही आणि तो मी एकच आहे. हा त्याचा अर्थ आहे मित्रांनो, ह्या मंत्राचा अर्थ आहे. आणि ज्यावेळी तो मंत्र आपण बोलतो, तो ज्यावेळी त्याचे संवाद त्याचे ज्यावेळी हे करतो, शब्दोच्चार करतो, त्यावेळी त्या प्रकारे संस्कृत भाषेनुसार ओम नमः शिवाय, कुठे आवाज वर चढवायचा, कुठे कमी करायचा, म्हणजे स्वर. मित्रांनो लक्षात घ्या, स्वर महत्त्वाचे आहेत, चाल महत्त्वाचे आहेत, त्याला त्याचे उच्चार महत्त्वाचे आहेत. नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून नाही चालत. आणि त्यानुसार जर ते मंत्र म्हटलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होतो. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे काय, विज्ञान म्हणजे मेडिटेशन होते. ज्यावेळी ती माळ जपते आहे आणि हे ओम नमः शिवायचा ज्यावेळी ती उच्चार करणार आहे त्यावेळी ती काय होणार आहे, मेडिटेशन करणार आहे, एकाग्र होणार आहे, मन शांत करणार आहे, मेंदूला काय देणार आहे, ताकद देणार आहे, मेंदूला बळ देणार आहे, मेंदूला एक विश्रांती मिळणार आहे. विज्ञान. मित्रांनो लक्षात आलं का? ज्यावेळी ती माळ जपते, 3 बोटावरून फिरते, त्यावेळी त्या बोटांवरून फिरताना, तिन्ही बोटांवरून फिरताना काय होते आणि अंगठ्यावरती दाब पडतो, त्या बोटांवरती, त्या माळेचा अंगठ्यावरती आणि बोटावरती. त्यावेळी ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते मित्रांनो, ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. 108 वेळा ते मणी आपल्या त्या बोटावरून अंगठ्यावरून फिरतात, ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. मित्रांनो लक्षात आलं का? त्याच्यासाठी स्पेशली ट्रीटमेंट घ्यायला जायची गरज नाही आहे तुम्हाला. मोफत हे उपचार आहेत, मोफत हे उपचार आहेत. टाळी वाजवणं किंवा माळ जपणं, मनाला एकाग्र करणं, हे मोफत उपचार आहेत. तुमची इम्युनिटी, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, कोरोनाने ते दाखवून दिलं तुम्हाला. त्यावेळी सगळे म्हणत होते तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा. मित्रांनो, ह्याच प्रकारे आपण योग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. साधा सरळ उपाय आहे, पण हातचं सोडून आपण पळत्याकडे पळतोय. काही औषधं घ्यायची गरज नाहीत, आयुर्वेदिक औषधसुद्धा घ्यायची गरज नाही. ॲलोपॅथिकमध्ये औषधच नाही आहे मित्रांनो, मी ॲलोपॅथिकला मानतच नाही, ते तात्पुरतं आहे. पण आयुर्वेद हे औषध आहे, आयुर्वेदामध्ये औषध आहेत, पण तेही घ्यायची गरज नाही. मित्रांनो लक्षात आलं का? जर तुम्ही निरोगी राहाल तर, निरोगी असाल तर, तुम्ही जर तुमचं शरीर कसं असेल, रोगप्रतिकार शक्तीने बनलेलं असेल, बाध्य असेल, तयार असेल, मजबूत असेल, तर इम्युनिटी तुमची मजबूत असेल तर, मित्रांनो लक्षात आलंच असेल. आपण पुढच्या भागामध्ये पुढची माहिती घेऊ आणि ही गोष्टही मी तुम्हाला पुढेपर्यंत नेईन. पुढे तिच्या आयुष्यात कसे आमूलाग्र बदल झालेत तेही तुमच्यासमोर ठेवेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण आहे ती आजी, हे उदाहरण दाखल मी तुमच्यासाठी ही गोष्ट ठेवतोय. ज्या मी गोष्ट सांगतो ना मित्रांनो तुम्हाला, त्याच्या मागचं कारण काय, एक उदाहरणार्थ. त्या गोष्टीतून मी तुम्हाला प्रबोधनसुद्धा करतोय, तुमचं मनोरंजनसुद्धा करतोय आणि प्रबोधनसुद्धा करतोय. लक्षात आलं का?
सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.